आणि पंतप्रधानांनी देशाला संबोधलंय, तुम्ही जनतेला फक्त बोलणार का? तुम्ही जनतेबरोबर पहिलं प्रशासकीय अधिकारी म्हणजे मी फक्त ही एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सुरुवात केली आमच्या पुणे महानगरपालिकेपासून, पण मला वाटतं की हे सगळीकडेच मग जे अगदी मंत्रालय असेल किंवा जी जी काही शासकीय ठिकाणे, मग कलेक्टर कचेरी असेल, तहसीलदार कचेरी असतील, या सगळ्याच ठिकाणी एका एका अधिकाऱ्याला एक एक गाडी आहे. म्हणजे या त्यांच्या इंधनावरती लाखो करोडो रुपये रोजचा खर्च होतो. देशाच्या पंतप्रधानांनी जनतेला आव्हान केलंय, बचत करा. आणि आम्ही त्याकरता पहिल्यांदाच आम्ही महानगरपालिकेत चाललोय. पुणे महानगरपालिकेमध्ये आज शिवसेनेच्या वतीने आम्ही आंदोलन करतोय. मी बोलतोय शिवसेनेच्या वतीने आम्ही आंदोलन करतोय. पुणे महानगरपालिकेमध्ये जे काही नगरसेवक आहेत, भारतीय जनता पार्टीचे जवळजवळ रुमाल पण भारतीय जनता पार्टीचे जवळजवळ 126 नगरसेवक आहेत. आणि या 126 नगरसेवकांनी जर ठरवलं ना, तर मला वाटतं की पॅनल मध्ये लढताना कसे तुम्ही लोक एकत्र लढता 4-4 जण, मग आता येताना पण सगळ्या 4-4 नगरसेवकांनी एकाच गाडीत यावं. पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना पण आमचं याच्याबरोबर आज आम्ही पत्र देणार आहे. मी महापौरांना एक पत्र देणार आहे, आयुक्तांना पण पत्र देणार आहे की जे जे खाते प्रमुख आहेत आणि या खाते प्रमुखांनी सुद्धा महानगरपालिकेमध्ये येताना, कारण प्रत्येक खाते प्रमुखाला सेपरेट गाडी दिलेली, हे बंधनं लावत असताना ही फक्त जनतेला नकोय, तर ही बंधनं सगळी महानगरपालिका कर्मचारी यांना सुद्धा लावली गेली पाहिजेत. नगरसेवक जे लोकप्रतिनिधी आहेत यांना सुद्धा लावली गेली पाहिजेत. नाहीतर जनतेला फक्त बंधनं घालायची, जनतेला फक्त या सगळ्या गोष्टी पाळायला लावायच्या असं न होता जनतेच्या बरोबर पहिल्यांदा तर हे लोकप्रतिनिधींनी केलं. म्हणून आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज इकडं आंदोलनासाठी चाललोय. महापालिकेमध्ये आम्ही महापालिकेच्या जवळपास आलोय. आपण पाहू शकता मागच्या बाजूला आम्ही आता अगदी मेट्रो स्टेशनच्या इथे आहे. त्या मेट्रो स्टेशन पासून आम्ही महापालिकेत जाणार आहे आणि महापालिकेमध्ये आम्ही आयुक्तांना एक निवेदन देणं आणि माननीय महापौरांना पण निवेदन देणं. कारण देशाच्या पंतप्रधानांनी जर आवाहन केलं तर त्यांच्या पक्षाच्या लोकांनी पण पहिल्यांदा सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. त्यांच्या पक्षाच्या लोकांनी सुद्धा या गोष्टी सगळ्या लक्षात आल्या पाहिजेत. जनतेने फक्त नुसतं जनतेने नाही सगळ्या गोष्टी पाळायच्या, तर सगळ्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा या गोष्टी पाळल्या पाहिजेत. जे एचओडीचे आहेत, खाते प्रमुख आहेत, त्या खाते प्रमुखांना सुद्धा सगळ्यांना सांगितलं पाहिजे. त्या सगळ्या खाते प्रमुखांनी त्यांच्याकडे ज्या ज्या काही खाती आहेत ते सगळे एका खात्यामध्ये काम करतात. पण प्रत्येकाकडे 4 व्हीलर गाडी आहे. महानगरपालिकेने प्रत्येकाला 4 चाकी गाड्या दिलेल्या आहेत आणि या 4 चाकी गाड्यांचा वापर त्यांनी फक्त स्वतःसाठी न करता या लोकांनी सगळ्यांनी इथे येताना गोळीमिळीने आलं पाहिजे. प्रत्येकाने कुठेतरी डिझेल पेट्रोल वाचवलं पाहिजे. एवढंच नाही, महापालिकेच्या सगळ्या गोष्टींमधून हे सगळं करत असताना लोकप्रतिनिधी सुद्धा तेवढंच पाळलं पाहिजे आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजे. त्याच्याकरता आज आम्ही प्रतिकात्मक म्हणून महानगरपालिकेत आम्ही घोडे घेऊन आलोय आणि इथून आम्ही आता सगळ्या पुणेकरांना सुद्धा हे करणार की कुठेही कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेची अरे नको आम्हाला मन की बात, 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 नको आम्हाला मन की बात. आयुक्तांनी गाड्या वापरणं बंद,
केलंच पाहिजे। आयुक्तांनी गाड्या वापरणं बंद, नगरसेवकांनी गाड्या वापरणं बंद, आयुक्तांनी गाड्या वापरणं बंद, प्रत्येक खातेप्रमुखांनी गाडी वापरणं बंद, नगरसेवकांनी गाडी वापरणं बंद इंधन बचत झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। अरे नको आम्हाला मन की बात, काम की बात, 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 नको आम्हाला मन की बात। काम की बात। तो काय आतमध्ये घेऊ का, काय करू? ओय, एवढं नको रिवर्स टाकू। अरे बाबा, ए मागच्या बाजूने मागे सारखा बाबा लांब। नको आम्हाला मन की बात, काम की बात, नको आम्हाला मन की बात, काम की बात, नको आम्हाला मन की बात। काम की बात। आयुक्तांनी गाडी वापरणं बंद, महापौरांनी गाडी वापरणं बंद, महापौरांनी गाडी वापरणं बंद, नगरसेवकांनी गाडी वापरणं बंद। आवाज कुणाचा? शिवसेनेचा, ताकद कुणाची? शिवसेनेची, आयुक्तांनी गाडी बंद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा, ताकद कुणाची? शिवसेनेची, आवाज कुणाचा? शिवसेनेचा। या काय नाही करणार या? शिकवलेले घोडे अरे नको आम्हाला मन की बात, काम की बात, 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 नको आम्हाला मन की बात। काम की बात। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा, ही ताकद कुणाची? शिवसेनेची, नको आम्हाला मन की बात, काम की बात, नको आम्हाला मन की बात। काम की बात। आयुक्तांनी गाडी वापरणं बंद, झालीच पाहिजे, खातेप्रमुखांनी गाड्या वापरणं बंद, झालीच पाहिजे, महापौरांनी गाडी वापरणं बंद, झालीच पाहिजे, नगरसेवकांनी गाड्या वापरणं बंद। झालीच पाहिजे। नको आम्हाला मन की बात, करा सिर्फ काम की बात, नको आम्हाला मन की बात, करा फक्त काम की बात, नको आम्हाला मन काम की बात, नको आम्हाला मन की बात, करा सिर्फ काम की बात। नको आम्हाला मन की बात, काम की बात, काय नको आम्हाला मन की आवाहन बात, करण्यात आलं होतं काम की इंधन बात। बचतीचं आवाज कुणाचा? कालच कालच माननीय पंतप्रधानांनी संपूर्ण देशाला आव्हान केलंय, आणि त्याच्यामध्ये कमीत कमी इंधन वापर झालं पाहिजे, गाड्या वापर कमीत कमी गाड्या वापरल्या पाहिजेत। शिवाय मग त्याचं सगळं जर फक्त जनतेनेच करायचं का, नगरसेवक असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील। आपण जर पाहिलं ना तर या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे 126 नगरसेवक आहेत। या सर्व नगरसेवकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रभागामध्ये लढत असताना कसे 4 जण एकत्र लढला। मग आता गाड्यांमध्ये सुद्धा येताना महापालिकेत येताना 4 एकत्र आलं पाहिजे, 4 4 गाड्या नाही आणल्या पाहिजेत। आयुक्तांनी सुद्धा तेच केलं पाहिजे। आणि जेवढे काही आपल्या महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्या प्रत्येक खातेप्रमुखांकडे जबाबदारी आहेत, आणि प्रत्येक खातेप्रमुखांकडे त्यांच्या खात्यातली बरीच लोक आहेत, आणि सगळ्यांकडे 4 चाकी गाड्या आहेत। पण यांनी सुद्धा सगळ्यांनी त्यांच्या 4 चाकी गाड्या वापरणं खातेप्रमुखांनी बंद केल्या पाहिजेत। आणि ज्यांच्याकडे महानगरपालिकेच्या गाड्या आहेत या सगळ्या गाड्या महानगरपालिकेच्या जागेमध्ये लागून राहिल्या पाहिजेत। जेवढ्या लागतात तेवढ्याच गाड्या बाहेर काढल्या पाहिजेत। तर एक अधिकारी एक गाडी वापरतोय, फक्त हे नियम जनतेसाठी नाहीत, हे नियम पहिल्यांदा सुरुवात महानगरपालिकेपासून आयुक्त आणि महापौर यांच्यापासून सुरुवात झाली पाहिजे। त्याकरता आम्ही आज आंदोलन करतो।
एकूणच आपण पाहिलं शिवसेनेचं आम्ही पाहिलं त्याशिवाय त्याच्यानंतर रोजच आम्ही महापालिकेचे बघितले शेकडो गाड्या महापालिकेच्या या महानगरपालिकेच्या अंतर्गत चालतात, व्हेकल डेपोच्या अंतर्गत चालतात आणि या शेकडो गाड्या एक एक अधिकारी घेऊन जातात. एका एका अधिकाऱ्याला एक एक गाडी आहे. मग असं न करता कोणत्याही परिस्थितीमध्ये महानगरपालिकेने माननीय आयुक्तांनी जसं की आता माननीय पंतप्रधानांनी देशाला संबोधलंय, तुम्ही जनतेला फक्त बोलणार का? तुम्ही जनतेबरोबर पहिलं प्रशासकीय अधिकारी म्हणजे मी फक्त ही एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सुरुवात केली आमच्या पुणे महानगरपालिकेपासून. पण मला वाटतं की हे सगळीकडेच मग जे अगदी मंत्रालय असेल किंवा जी काही शासकीय ठिकाणं आहेत, मग कलेक्टर कचेरी असेल, तहसीलदार कचेऱ्या असतील, या सगळ्याच ठिकाणी एका एका अधिकाऱ्याला एक एक गाडी आहे. म्हणजे या त्यांच्या इंधनावरती लाखो करोडो रुपये रोजचा खर्च होतो. मग तुम्ही फक्त नियम लावत असताना आम्हाला गोरगरीब जनतेला लावणार, शेतकऱ्यांना लावणार, कामावरती जाणाऱ्या लोकांना लावणार. मग जे खऱ्या अर्थानं शासनाचा जो इंधन साठा आहे आम्ही तर पैसे देऊन घेतो. आम्ही जनता ज्या टायमाला पेट्रोल पंपावरती जातो, डिझेल पंपावरती जातो त्यावेळेस आम्हाला पैसे द्यावे लागतात. परंतु इथं जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना कुठलाही पैसे द्यायला लागत नाही, यांना 1 रुपया द्यायला लागत नाही. यांचं जे काय म्हणून तर ही लोक बिनधास्तपणे गाड्या वापरतात. एक एक अधिकारी एक एक गाडी वापरतो. आता सुद्धा आम्ही इथं ज्या टायमाला नदी पात्रात येत होतो त्यावेळी सुद्धा एक अधिकारी एक ड्रायव्हर आणि गाडी जी होती 10 सीटर गाडी होती. मग 10 सीटर गाड्या या सगळ्या अधिकाऱ्यांकडे आहेत. कुणाकुणाकडे 5 सीटर आहेत, कुणाकुठं 7 सीटर आहेत, इनोवा आहेत कुणाकडे. मग या सगळ्यांनी आता हे वापर केला पाहिजे ना. हे फक्त यांनीच नाही, हे संपूर्ण राज्यामधल्या जनतेने. आता काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हे केलं, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आव्हान केलंय, पंतप्रधानांनी आव्हान केलं. मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांनी यांनी आव्हान केल्यानंतर ना आता त्याचा प्रतिसाद सगळ्यांनी दिला पाहिजे त्याला. तो प्रतिसाद देतात का नाही त्याच्यावरती इथून पुढं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आम्ही 100% लक्ष ठेवणार आहे. आमचं ह्या सगळ्या विषयावरती शासकीय ज्या ज्या ठिकाणी ही प्रशासनाची लोक असतील, ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असतील, किती मंत्री येतात. तो कालच्यालाच अनेक नेत्यांनी सांगितलं की जे काही मोठे मोठे कार्यक्रम असतात या मोठ्या मोठ्या कार्यक्रमाला एक मंत्री त्याच्या मागं भला 10 गाड्यांचा ताफा असतो. आता हे सगळी नाटकं यांनी बंद केली पाहिजे. जर देशाच्या पंतप्रधानांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्यात मग त्यांच्या सूचनांचं पालन हे त्यांच्या पक्षातल्या लोकांनी सुद्धा केलं पाहिजे. आम्ही त्यांना करायला लावणार. इथून पुढे आमची प्रत्येक महानगरपालिकेमधील प्रत्येक अधिकाऱ्यावरती कुठला अधिकारी सिंगल गाडी वापरतो त्याचा प्रत्येकाचा आम्ही लाईव्ह करणार आणि त्या प्रत्येक अधिकाऱ्याला दाखवणार की हा एकटा आहे, हा जाताना 4 लोक का घेऊन जात नाही. मग तसं सर्क्युलर आयुक्तांनी काढावं ना. आम्ही त्याच्याकरता आता ते निवेदन कुठे रे, निवेदन कुणाकडे, निवेदन कोणाकडे? अभेकडे पाठव. आम्ही इच्छा करताय ना की आम्ही इथं आमच्या पक्षाच्या वतीनं हे निवेदन तयार केले. माननीय नवल किशोर राम साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे आणि याच्यामध्ये आम्ही क्लिअर केलं, उल्लेख केलं भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या आव्हानानुसार पुणे मनपा अधिकारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केला पाहिजे. आता जर पुणे महानगरपालिकेमध्ये पाहिलं नाही तर समोरचा जो हा मेट्रोचा स्टॉप आहे म्हणजे इथं मेट्रो इथे येतो. मग इथं मेट्रोमध्ये येऊन या लोकांना इथे येता येईल ना. किती लांब आहे त्यांच्या घरापर्यंत त्यांनी गाड्या वापरून येत ना. आता हे खऱ्या अर्थानं इंधनाची बचत जर करायची असेल, होणार असेल तर ती हो आम्ही आतमध्ये घेऊन येऊ का तसे येऊ साहेब, असेच येऊ का तसे येऊ, असे घोड्या घेऊन येऊ का चालत येऊ, चालत येऊ हो इथपर्यंत येऊ द्या ना घोडे बघा.